काही लास्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन हा पार्ट सुरू केलेला होता, चॅप्टर सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, फिजिकल चेंजेस म्हणजे काय, त्यानंतर त्यांचे वेगवेगळे एक्झाम्पलसुद्धा आपण पाहिलेले होते. केमिकल इक्वेशन कशाला म्हणतात, वर्ड इक्वेशन कशाला म्हणतात, केमिकल इक्वेशन कसं लिहितात, है ना. त्याचे जे काही क्रायटेरिया असेल केमिकल इक्वेशन लिहिण्याचे ते आपण क्रायटेरियासुद्धा पाहिला. त्यानंतर केमिकल रिॲक्शनला बॅलन्स कसं करायचं त्याच्या स्टेप्ससुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. टुडे वी विल स्टडी अबाउट द टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि आज आपण पाहणार आहोत टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. व्हॉट आर द टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन? ओके. So there are four type of chemical reaction. There are four type of chemical reaction. The first chemical reaction is a combination reaction. Combination reaction. First reaction is a combination reaction. नावावरूनच लक्षात येते आपल्याला कॉम्बिनेशन म्हणजे काय असेल. ओके. सेकंड इज ए डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन, आधी शब्द ऐकलेले आपण डिकम्पोजिशन. देन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन and last one is double displacement reaction. Double displacement reaction. So we will discuss about these four type of reaction one by one. Okay. So first is the combination reaction. पहिली रिएक्शन आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये काय होते, कॉम्बिनेशन शब्दावरूनच तुम्हाला कळते की कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये काय होत असेल, दोन गोष्टी कंबाईन होतात. ठीक आहे ना. कुठल्याही दोन गोष्टी कंबाईन होऊन काय होत असेल, एक प्रोडक्ट तयार होत असेल. कंबाईन कंबाईन होऊन एक प्रोडक्ट जर तयार होत असेल तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. ठीक आहे. हे अशा प्रकारे हे काय होत असेल, इथं हे दोघं कंबाईन होऊन इथे अशा प्रकारे हा प्रोडक्ट मिळत असेल, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. ठीक आहे. आता त्याचे एक्झाम्पल पाहू आपण. तुम्ही एका टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचंय, NH3. एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, NH3 घ्यायचंय. ओके. आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला घ्यायचंय HCl. ठीक आहे. इथे NH3 घेतलं तुम्ही, इथे काय घेतलं, HCl. या HCl ला काय करायचंय, तुम्हाला हीट करायचंय. ठीक आहे. HCl ला काय करायचंय, हीट करायचंय. आणि NH3 वर एक ग्लास रॉड घ्यायचा. तो ग्लास रॉड काय करायचंय, ग्लास रॉड या NH3 सोल्युशन मध्ये डीप करायचं. ठीक आहे. एक ग्लास रॉड मिळतो आपल्याला. तो ग्लास रॉड NH3 ज्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेली आपण त्या टेस्ट ट्यूब मध्ये तो ग्लास रॉड काय करायचंय, डीप करायचंय. आणि त्याच्या टिपवर काय येईल मग, NH3. ठीक आहे. आता हा जो ग्लास रॉड आपण इथे डीप केलाय, हा ग्लास रॉड आपल्याला अशा प्रकारे या टेस्ट ट्यूबच्या वर ठेवायचं. ठीक आहे. ओके. ग्लास रॉडवर काय NH3 असेल. NH3 मध्ये बुडून हा ग्लास रॉड आपण इथे मी असं NH3 दाखवते. ठीक आहे. तर हा ग्लास रॉड आपण काय केलेला, NH3 मध्ये बुडवला आणि तो ग्लास रॉड आपण या टेस्ट ट्यूबवर ठेवला. टेस्ट ट्यूबच्या माउथ पाशी तो ठेवला. आणि HCl ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे त्या टेस्ट ट्यूबला आता आपण काय करणार, हीट करणार. हीट केल्यानंतर काय होईल, थोड्या वेळानं आपल्याला इथनं व्हाईट कलरचे फिल्म्स निघताना दिसतील. ठीक आहे. अशा प्रकारचे व्हाईट कलरचे फिल्म्स निघताना दिसतील. याचा अर्थ काय होतोय तिथं, याचा अर्थ असा होतोय की जेव्हा आपण HCl ला हीट करू तेव्हा HCl चे काय फॉर्म्स होतील, वेपर्स. HCl चे काय फॉर्म झाले, इथे वेपर्स. आणि हे वेपर्स काय होतील, इथे जो NH3 आहे या NH3 वेपर सोबत HCl चे वेपर काय होतं, कंबाईन होतील. कंबाईन होऊन तिथे एक प्रोडक्ट फॉर्म होईल. कसा प्रोडक्ट फॉर्म होईल पहा, NH3 प्लस NH3 चे वेपर्स तयार होतील. इथे NH3 चे वेपर्स आणि HCl चे वेपर काय होतात, रिॲक्ट होतील एकमेकांसोबत, रिॲक्ट होतील आणि इथे एक असा प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. NH3 हायड्रोजन इथे जात असतो, NH4Cl. ठीक आहे. NH4Cl हा जो काही प्रोडक्ट आहे तो आहे अमोनियम क्लोराईड, सॉल्ट आहे.
सुरुवातीला गॅसेस फॉर्म मध्ये असेल, वेपर फॉर्म मध्ये असेल, मात्र नंतर रूम टेम्परेचरला कंडेन्स होऊन तो सॉलिड फॉर्म मध्ये आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे व्हाईट फ्युम्स आपल्याला इथनं निघताना दिसतील. ठीक आहे, याचा अर्थ तिथे काय तयार होते, NH3 प्लस HCl चं रिॲक्शन होते आणि इथे आपल्याला हा सॉल्ट मिळतो अमोनियम क्लोराईड. ठीक आहे, आलं लक्षात. पहिले एक्झाम्पल, पहिली ऍक्टिव्हिटी आली का लक्षात? काय करायचंय, एका टेस्ट ट्यूबमध्ये NH3 घ्यायचंय, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये HCl घ्यायचंय आणि HCl ला हीट करायचंय. NH3 मध्ये ग्लास रॉड बुडवायचा, तो ग्लास रॉड HCl ज्या टेस्ट ट्यूबमध्ये त्याच्या माउथशी पकडायचंय, माउथला पकडायचंय आणि HCl ला हीट केल्यानंतर याचे जे वेपर्स आहेत ते NH3 च्या वेपर सोबत रिॲक्ट होतील आणि आपल्याला अशा प्रकारचं प्रोडक्ट मिळेल. त्यामुळे आपल्याला इथनं व्हाईट फ्युम्स निघताना दिसतात. आलं लक्षात? ओके. सेकंड ऍक्टिव्हिटी ही झाली आपली फर्स्ट ऍक्टिव्हिटी. सेकंड ऍक्टिव्हिटी काय करायची आपल्याला, सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जे मॅग्नेशियम मेटलची स्ट्रीप आहे, मॅग्नेशियम मेटलची स्ट्रीप तुम्ही काय करायची, पेरॉप्टन मध्ये पकडायची. ठीक आहे, मॅग्नेशियम मेटलची स्ट्रीप छोटीशी पेरॉप्टन मध्ये पकडून त्याला इग्नाइट करायचं, जाळायचे. ठीक आहे, बर्नरवर असं धरायचंय त्याला तुम्हाला आणि धरल्यानंतर काय होईल, हा जो Mg आहे इन द प्रेझेन्स ऑफ एअर तुम्हाला त्याला इग्नाइट करायचं. त्यामुळे काय होईल, हा जो Mg मेटल आहे हा O2 सोबत रिॲक्ट होईल. एअरमध्ये O2 जो आहे ऑक्सिजन, या ऑक्सिजन सोबत हा काय होईल, Mg रिॲक्ट होईल. ओके, मग Mg जर O2 सोबत रिॲक्ट झाला तर आपल्याला काय मिळेल पहा. Mg घेतलंय तुम्ही आणि Mg आता हवेतल्या O2 सोबत रिॲक्ट होऊन इथे काय मिळतो, MgO तयार होतो. ट्वाइस Mg प्लस O2 गिव्स MgO. ओके, ट्वाइस Mg. काय मिळालं आपल्याला इथे, मॅग्नेशियम ऑक्साईड. ठीक आहे, ओके. देन यस, थर्ड ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची इथे. फर्स्ट, सेकंड, थर्ड इथे तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड घेतला. ठीक आहे, आणि एका बिकरमध्ये तुम्ही काय केलंय, वॉटर घेतलंय आणि वॉटरमध्ये तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड जर टाकला तर काय होईल, इथे काय तयार होते, CaOH/2. म्हणजे ही रिॲक्शन ऍक्च्युअली कशी असेल, CaO प्लस H2O gives CaOH/2. CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O CaOH/2. तर आपल्याला H2O ला काय करावं लागेल, बॅलन्स करण्यासाठी H2O ला आपल्याला करावं लागेल ट्वाइस. ठीक आहे ना, CaOH/2. यस, नो, बॅलन्सच आहे रिॲक्शन. CaO प्लस H2O gives CaOH/2. ठीक आहे, तर आता हे तीन ऍक्टिव्हिटीवरनं आपल्याला काय कळते पहा. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलं होतं, NH3 एका बिकरमध्ये घेतलं, टेस्ट ट्यूबमध्ये घेतला, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये HCl घेतलं, रिॲक्शन केली, आपल्याला अमोनियम क्लोराईड मिळाला. ठीक आहे, या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व होते की रिॲक्टंट किती होते, 2 नंबर आणि प्रोडक्ट फॉर्म झालेला किती होता, 1. ठीक आहे, देयर आर 2 रिॲक्टंट्स बट ओनली 1 प्रोडक्ट इज फॉर्म. सेकंड याच्यात काय असते, 2 रिॲक्टंट आहे, इथे सुद्धा 2 रिॲक्टंट दिसतात पण प्रोडक्ट किती फॉर्म झाला, ओनली 1 प्रोडक्ट इज फॉर्म. In this reaction, in this activity also, there is a 2 reactant but single product is formed. अलग लक्षात, दोन रिॲक्टंट आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये, पण प्रोडक्ट किती फॉर्म होतोय, 1. याचा अर्थ कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय होते, मग तुम्ही डेफिनेशन इझिली बनवू शकता कॉम्बिनेशन रिॲक्शनची. व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिॲक्शन? देन कॉम्बिनेशन रिॲक्शन इज अ रिॲक्शन इन विच 2 or more reactant combine with each other. है ना, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट काय होतील, कंबाईन होतात एकमेकांसोबत, कंबाईन विथ इच अदर टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट. टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट. अशा प्रकारे सिंगल प्रोडक्ट जिथे फॉर्म होतो त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येऊन कंबाईन होतात आणि आपल्याला सिंगल प्रोडक्ट देतात, तर त्या रिॲक्शनला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. लक्षात, कॉम्बिनेशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन इज द रिॲक्शन इन विच
two or more than two reactants combine with each other to form a single product is called as combination reaction. आलं लक्षात combination reaction काय? Okay. Then second type of a reaction is decomposition reaction. Second reaction is decomposition reaction. Second is the decomposition reaction. What happen in case of decomposition reaction? Combination reaction आलं तुमच्या लक्षात. combination reaction म्हणजे काय? आता decomposition. आपण या आधी पण decomposition हा शब्द ऐकलेला आहे. कुठे ऐकलेला आहे? Yes, microorganism decompose the organic material. Microorganism जे आहेत ते काय करतात? Organic material ला decompose करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. मग मॅन्युअर वगैरे जे तयार होतं ते डिकम्पोजिशन नव्हतं. ऑर्गॅनिक मटेरियलचं डिकम्पोजिशन होऊन मॅन्युअल वगैरे जे काय मिळते आपल्याला ते ॲक्च्युली मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना काय करते? डिकम्पोज करते, ब्रेकडाऊन करते. ठीक आहे. तर डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकडाऊन. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी शुगर पाहिली का? शुगरला जर हीट केलं तुम्ही, ठीक आहे, सपोज तुम्ही शुगर घेतलेली आणि या शुगरला काय केलं तुम्ही? हीट केलं. तर हीट केल्यानंतर तुम्हाला काही वेळात काय दिसते इथे? जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल एखाद्या वेळेस तर तुमच्या लक्षात येईल शुगरला हीट केल्यानंतर काही वेळात तुम्हाला इथे काय दिसतो? ब्लॅक रेसिड्यू दिसतो. ठीक आहे. इथे हे असं ब्लॅक रेसिड्यू दिसतो. ठीक आहे. शुगरला हीट केल्यानंतर म्हणजे नेमकं काय होत असेल इथे? शुगर काय असतो? C12H22O11. ठीक आहे. आणि या शुगरला जेव्हा तुम्ही हीट करता तर इथे काय मिळते? ठीक आहे. काय मिळते? 12 कार्बन. ब्लॅक रेसिड्यू. जो ब्लॅक रेसिड्यू आहे तो ऍक्च्युली काय असतो? कार्बन. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे शुगरचं डिकम्पोजिशन होते कार्बन आणि H2O मध्ये. ठीक आहे ना. कार्बन आणि H2O म्हणजे डिकम्पोजिशन आलं लक्षात. डिकम्पोजिशन म्हणजे काय? हा शुगर मॉलिक्यूल काय होतो? ब्रेकडाऊन इनटू कार्बन अँड H2. शुगर इज ब्रेकडाऊन इनटू कार्बन अँड H2O ड्यू टू द हिटिंग. म्हणजे कुठल्याही कंपाऊंडचं, कुठल्याही रिएक्शनचं दोन प्रोडक्टमध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्टमध्ये जर विभाजन होत असेल, ब्रेकिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डिकम्पोजिशन रिॲक्शन. लक्षात. डिकम्पोजिशन रिॲक्शन मग काय? डिकम्पोजिशन रिॲक्शन इज द रिॲक्शन इन विच one reactant is involved and from one reactant two or more than two products are formed. Then we can say that reaction is decomposition reaction. Okay. आलं लक्षात डिकम्पोजिशन रिॲक्शन काय? एक एक्झाम्पल घेऊ डिकम्पोजिशन रिॲक्शनचं. तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय? एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला घ्यायचंय CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. काय घेतलं तुम्ही इथे? CaCO3. ओके. कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचंय तुम्हाला एका टेस्ट ट्यूब मध्ये आणि रबर कॉर्कच्या सहाय्याने त्याच्यात एक टाकायचं आहे बेंड ट्यूब तुम्हाला. ठीक आहे. एक काय टाकायचं आहे? बेंड ट्यूब. रबर जे काही रबर कॉर्क असते, रबर कॉर्कच्या सहाय्याने तुम्हाला बेंड ट्यूब टाकायचं आहे. दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची आणि या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला भरायचंय लाईम वॉटर. काय टाकायचंय? लाईम वॉटर. आणि हा जो काही बेंड ट्यूब आहे, हा बेंड ट्यूब तुम्हाला काय करायचंय? याचं दुसरं जे तोंड आहे हे तोंड तुम्हाला या सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचंय. ठीक आहे. सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये याचं तोंड तुम्हाला टाकायचंय. तर येस, इथे सुद्धा रबर कॉर्क लावायचे तुम्हाला अशा प्रकारे. ठीक आहे. आता काय होईल? CaCO3 आहे. CaCO3 ला आपल्याला करायचंय हीट. ठीक आहे. याला काय करायचंय आपल्याला? हीट. याला करायचंय हीट. या टेस्ट ट्यूबला हीट केल्यानंतर काय होते? काही वेळात तुम्हाला इथनं काय होते? इथे तुम्हाला
हे जे लाईम वॉटर आहे हे लाईम वॉटर मिल्की झालेलं दिसते, दुधाळ है ना. सो लाईम वॉटर गेट टर्न टू मिल्की. लाईम वॉटर गेट टर्न टू मिल्की. लाईम वॉटर काय झालं, मिल्की झालं. आता ही प्रोसेस कशामुळे झाली असेल ऍक्च्युली, हा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3 याला आपण काय करतोय, हीट करतोय. ठीक आहे, याला आपण काय करतोय, हीट. तर हीट ऐवजी तुम्ही हे सिंबल वापरू शकता. कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर काय होते, कॅल्शियम कार्बोनेट्स होते डिकम्पोजिशन. काय होते, डिकम्पोजिशन इनटू CaO प्लस CO2. CaO प्लस CO2. लक्षात CaO CA2 कसा, CaO CO2 असे लिहिते मी याला, CO3 ला. ठीक आहे, तर काय होईल, CaO CO2 स्पेशल तयार होते, म्हणजे हे CaCO3 आहे. ठीक आहे ना. याचे डिकम्पोजिशन होऊन इथे काय तयार होईल, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड तर टेस्ट ट्यूब मध्येच राहील तुमच्या, पण जो काही कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड काय होते, या बेंट ट्यूब मधून तो जातो लाईम वॉटर टेस्ट ट्यूब मध्ये. ज्या टेस्ट ट्यूब मध्ये लाईम वॉटर ठेवलेले आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये तो जातो आणि हा CO2 इथल्या लाईम वॉटर सोबत काय होतो, रिॲक्ट होतो आणि त्यामुळे हे लाईम वॉटर काय होते, दुधाळ बनते, मिल्की बनते. आलं लक्षात. लाईम वॉटर गेट टर्न्स ड्यू टू द CO2. हा जो CO2 इथून निघतोय आणि लाईम वॉटर मध्ये जातोय, या CO2 मुळे हे जे लाईम वॉटर आहे हे लाईम वॉटर काय बनते, दुधाळ मिल्की बनते. आलं लक्षात. ही फर्स्ट ऍक्टिव्हिटी. आता या ऍक्टिव्हिटीवरनं आपल्याला काय लक्षात येते की हा जो कंपाऊंड आहे सिंगल रिॲक्टंट, या सिंगल रिॲक्टंट पासून आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपण पाहिलं. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय होते की सिंगल सुक्रोज किंवा शुगर मॉलिक्यूल जो आहे तो शुगर मॉलिक्यूल, सिंगल शुगर मॉलिक्यूल पासून आपल्याला कार्बन आणि H2O मॉलिक्यूल मिळतात. तसंच सिंगल CaCO3 पासनं आपल्याला इथे काय मिळतंय, CaO कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 मिळतोय. आणखी एक एक्झाम्पल जर आपण पाहिलं H2O2 चं, हायड्रोजन परऑक्साईड, तर इथे देखील आपल्याला माहित आहे की काय मिळते, इथे ट्वाइस H2O प्लस O2. ओके, ट्वाइस H2O प्लस O2 म्हणजे इथे काय झालं, आपल्याला वॉटरचे मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन गॅसचे मॉलिक्यूल मिळतात. आणखी एक तुम्ही पाहिलेलं असेल 9th क्लासमध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस शिकले होते तुम्ही. तर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये आपण काय करतो, वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करतो है ना. वॉटरवर इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय करतो. आठवत असेल तुम्हाला, वॉटरवर काय करतोय आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय करतो. H2O जे आहे H2O काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय करतो आणि त्यामुळे आपल्याला काय मिळते, इथे H2 प्लस O2, twice H2 plus twice H2 plus O2 and this process is called as electrolysis. कारण आपण जे डिकम्पोजिशन रिएक्शन करतोय वॉटरची, that decomposition reaction is carried out in the presence of electrical energy, hence this process is called as electrolysis. तर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आपण 9th मध्ये पाहिलेली. मग ही सुद्धा रिएक्शन कशी असेल, डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, कारण वॉटरचं काय होते, ब्रेकडाऊन होते हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅसेसमध्ये. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे डिकम्पोजिशन रिॲक्शनला तुम्हाला डिफाईन करता येते. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन ज्यामध्ये एका रिॲक्टंट पासून आपल्याला 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात. ओके, सो डिकम्पोजिशन रिॲक्शन इज द रिॲक्शन इन विच only one reactant is involved produces more than 2 products. Okay, from one reactant more than 2 products are formed in a decomposition reaction. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा डेफिनेशन बनवू शकता डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय. ओके, it is about the second reaction, that is decomposition reaction. Now the third reaction is displacement reaction. What is meant by displacement reaction? तर आपण लास्ट लेक्चरमध्ये एक अशी रिॲक्शन पाहिली होती, तुमच्या लक्षात असेल. काय केलं होतं आपण, झिंक डस्ट बरोबर आहे प्लस कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं होतं. ओके, आणि आपल्याला काय मिळालेलं होतं, तर ZnSO4 झिंक सल्फेट मिळालेला होता प्लस कॉपर. आठवते का आपल्याला रिॲक्शन काय होते, रिॲक्शन मध्ये झिंक डस्ट
झिंक सॉलिड जो मेटल आहे तो कॉपर सल्फेट ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन सोबत रिॲक्ट होतो, आपल्याला मिळते ZnSO4 ॲक्वियस सोल्युशन प्लस कॉपर सॉलिड. तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय दिसते, इथे झिंक होता एकटा आणि कॉपर सल्फेटचं सोल्युशन होतं. इथे झिंक सल्फेटचं सोल्युशन झालं आणि कॉपर बनला एकटा. म्हणजे काय केलं, या झिंकनी या कॉपरची जागा घेतली. बरोबर आहे, झिंकनी काय केलं, कॉपरची जागा घेतली. झिंकनी कॉपरची जागा घेतली म्हणजे कॉपरला डिस्प्लेस केलं, त्याच्या जागेवरनं हटवलं है ना. ही जागा ऍक्च्युली कोणाची, कॉपरची आहे सल्फेट सोबतची. पण या कॉपरला झिंकनी काय केलं, पुश केलं, ढकललं आणि त्याची जागा स्वतः घेतली. त्याच्यामुळे इथं काय झालं, ZnSO4 तयार झाला आणि कॉपर बिचारा एकटा पडला. आलं लक्षात. इट इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय होते मग, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट get replaced by ion of more reactive element in a compound. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये होते काय नेमकं, की लेस रिॲक्टिव्ह जो आयन असेल कुठल्याही एलिमेंटचा लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटचा जो काही आयन असेल, हा आयन डिस्प्लेस केला जातो, हटवला जातो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या आयननी. तर इथे काय आहे, हा जो कॉपर आयन आहे हा कसा आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. आणि Zn कसं असेल मग, मोर रिॲक्टिव्ह. हा मोर रिॲक्टिव्ह आहे. हा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे हा काय करतो, या कॉपरला काय करतो, ढकलतो है ना, त्याला त्याच्या जागेवरनं रिप्लेस करतो आणि स्वतः आपले आयन फॉर्म करून त्याच्या जागेवर बसतो. ही जी प्रोसेस असेल याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेस म्हणजे एखाद्याला त्याच्या प्लेसवरनं हकलून देणं, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटचे आयन लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या आयन्सना काय करतात, डिस्प्लेसमेंट करतात स्वतःचे आयन बनवून. तर या प्रोसेसला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तुम्ही त्याचे आणखी एक एक्झाम्पल घेऊ शकता, Pb प्लस कॉपर सल्फेट गिव्स PbSO4 प्लस कॉपर. ठीक आहे. तर इथे काय होते, कलरलेस सोल्युशन तयार होते आणि हे आधी जे सोल्युशन असते ऍक्च्युली हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे काय होते, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये एक जो एलिमेंट असतो, एलिमेंटचे आयन्स असतील, तर ते एलिमेंटचे आयन काय केले जाते, डिस्प्लेस केले जाते, ते जागेवरनं काढले जाते, रिप्लेस केले जाते दुसऱ्या मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या आयन्सनी. तर त्या प्रोसेसला किंवा रिॲक्शनला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय, सिंपल रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. Then last one is double displacement reaction. Now what is about the double displacement reaction? Okay, what is double displacement reaction now? Displacement आहे इथे, डबल डिस्प्लेसमेंट आहे. ओके, शब्द एकच शब्द आहे की जिथे चेंज आहे. काय होते पहा, एक एक्झाम्पल पाहू आपण. येस, BaSO4 प्लस K2CrO4 ची आपण रिॲक्शन पाहिलेली होती. येलो कलरचा पीपीटी आपल्याला इथे मिळतो. BaCrO4 प्लस ओके K2, यस, काय पाहिलेलं होतं आपण तिथे, K2SO4. ठीक आहे. तो BaCrO4 प्लस K2SO4. तर हा जो पीपीटी आहे, येलो कलरची पीपीटी, आपल्याला येलो पीपीटी आपण पाहिलेली होती की तयार होते. बेरियम सल्फेटची रिॲक्शन जर पोटॅशियम क्रोमेट सोबत झाली तर येलो कलरची पीपीटी बेरियम क्रोमेटची आपल्याला मिळत असते. ठीक आहे. तर आता या रिॲक्शनमध्ये नेमकं काय होते ते ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. काय होत असेल पहा, हा जो Ba आयन आहे आणि हा जो K2 आयन आहे, या दोघांची जागा चेंज होताना आपल्याला दिसतो. हा काय झाला, BaCrO4 सोबत गेला म्हणजे तो इथे गेला आणि K2SO4 सोबत गेलाय म्हणजे तो इथे गेला. तर दोघांनी काय केले, एकमेकांच्या जागा एक्सचेंज केल्या. इथे दोघांनी एकमेकांच्या जागा काय केल्या, एक्सचेंज केल्या.
आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण याचं. सिल्वर नायट्रेट आहे आणि सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन जर NaCl सोबत केली तर काय होते इथे, हा जो NO3 आहे हा Ag जो आहे हा जो Ag आहे हा Ag काय करतो, Na ची जागा घेतो आणि Na काय करतो, Ag ची जागा घेतो आणि इथे जो कंपाऊंड फॉर्म होतो तो असा होतो NaNO3. Na कुठे आला, Ag च्या जागेवर आला. Ag च्या ऐवजी NaNO3 तयार झाला तो, प्लस Na च्या जागेवर काय गेला, आता Ag गेला, त्याच्यामुळे इथे काय तयार होईल, AgCl. Na च्या जागेवर Ag गेला तर AgCl. आलं लक्षात तुम्हाला काय झालं, जागा बदलल्या, फक्त जागा बदलल्या, पार्टनर बदलले, दोघांनी पण पार्टनर बदलले. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होत होतं, डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये एकच जागा बदलत होती है ना. एकच सोल्युशन असायचं, दुसरा सॉलिड होता, तो सॉलिड काय करायचं, सोल्युशन मधल्याला ढकलून स्वतः सोल्युशन मध्ये जायचं आहे की नाही. सोल्युशन मध्ये जो आयन आहे त्या आयनला तो काय करायचा, पुशअप करायचा, रिप्लेस करायचा, स्वतः तिथे जाऊन बसायचं. इथे काय होते, इथे एक्सचेंज होते, जागेची एक्सचेंज होते है ना. तो त्याच्या जागेवर जातो आणि तो याच्या जागेवर येतो, हा त्याच्या जागेवर जातो, तो ह्याच्या जागेवर येतो, म्हणजे जागांची जस्ट काय होतं, इथे एक्सचेंज होत आहे. तर जिथे जागांची एक्सचेंज होते त्याला आपण म्हणू डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आलं लक्षात. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय होईल मग, एक्सचेंज ऑफ प्लेसेस, एक्सचेंज ऑफ प्लेसेस, ठीक आहे ना. जे काही जागा आहे त्या जागेंची काय होते, इथे एक्सचेंज होते, फक्त एक्सचेंज होते, त्याला आपण काय म्हणू, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ना. दोन्ही आयन्स काय करतात, एकमेकांसोबत त्यांच्या जागा बदलतात, त्याला म्हणू आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इट इज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आलं लक्षात तुम्हाला. आपण 4 रिॲक्शनचे टाइप्स पाहिले. केमिकल रिॲक्शन आर ऑफ 4 टाइप्स. These are combination reaction, decomposition reaction, displacement reaction and double displacement reaction. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये 2 रिॲक्टंट एक प्रोडक्ट फॉर्म होतो. 2 रिॲक्टंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट पासून जर एक प्रोडक्ट फॉर्म होत असेल तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन मध्ये एका प्रोडक्ट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त एका रिॲक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट फॉर्म होत असतील तर त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय होते, सॉलिड जो असेल है ना, सॉलिड जो आयन असेल, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटचा जो आयन आहे तो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या आयनला काय करतो, ढकलतो, रिप्लेस करतो, त्याला आपण म्हटलेलं आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन है ना. आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय होतं, 2 आयन त्यांची जस्ट काय करतात, जागा बदलतात, पार्टनर बदलतात, तर त्याला आपण म्हटलेलं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दीज आर द 4 मोर इम्पॉर्टंट रिॲक्शन्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन्स. नाउ the next part is the endothermic and exothermic reaction. असे बरेचसे फिजिकल आणि केमिकल चेंजेस आहे की ज्यांच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब केल्या जाते आणि हीट रिलीज केल्या जाते, ठीक आहे ना. असे बरेचसे फिजिकल आणि केमिकल चेंजेस आहेत. आता हीट रिलीज होते किंवा मग हीट ॲब्सॉर्ब केल्या जाते याच्यावरनं ठरते नेचर ऑफ द केमिकल रिॲक्शन किंवा टाइप ऑफ द केमिकल रिॲक्शन. तर हीट ॲब्सॉर्ब होत आहे किंवा मग हीट रिलीज होत आहे यावरनं केमिकल रिॲक्शन 2 टाईपमध्ये डिवाइड होते. एक असते एंडोथर्मिक रिॲक्शन आणि सेकंड वन असते एक्झोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. काय होत असेल एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये आपण डिटेलमध्ये पाहू. तर एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, एंडो लक्षात ठेवायचं, एंडो म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. एंडो म्हणजे आत घेणे, लक्षात काय ठेवायचं, एंडो म्हणजे आत घेणे. तर कुठलाही फिजिकल चेंज होत असताना किंवा केमिकल रिॲक्शन होत असताना जर हीट ॲब्सॉर्ब केल्या गेली त्या सिस्टीमद्वारे, हीट आत घेतल्या गेली, ॲब्सॉर्ब केल्या गेली, तर दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणतात, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एक तुम्ही आईस घेतलंय, बाहेर काढला आईस, ठीक आहे, आईस घेतलंय, तर आईसचं काय होते, काही वेळानंतर
वॉटरमध्ये कन्व्हर्शन होते. कशामुळे होते वॉटरमध्ये आईसचं कन्व्हर्शन? कारण हा आईस काय करतो, बाहेरच्या सराउंडिंग मधली हीट ॲब्सॉर्ब करतो. त्याच्या सराउंडिंग मध्ये जी हीट आहे है ना, आईसच्या सराउंडिंग मध्ये जी हीट असेल ती हीट तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो आणि कन्व्हर्ट होतो लिक्विड वॉटरमध्ये. लक्षात, लिक्विड वॉटरमध्ये. तर हीट ॲब्सॉर्ब करून तो लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. म्हणून ही जी प्रोसेस असेल याला काय म्हणू आपण, एंडोथर्मिक प्रोसेस. काय म्हणू, एंडोथर्मिक. एंडो लक्षात ठेवायचं, एंडो म्हणजे आत घेणे, एंडो आत घेणे. तर आत घेणे म्हणजे ॲब्सॉर्ब करणे है ना, एनर्जी घेणे, हीट घेणे, हीट घेणे. तर केमिकल रिॲक्शनमध्ये आयदर हीट घेतल्या जाते सिस्टीमने किंवा मग आपण प्रोव्हाइड करतो. केमिकल रिॲक्शनमध्ये फिजिकल चेंज होत असताना मात्र हीट ॲब्सॉर्ब केल्या जाते सराउंडिंगपासून. ठीक आहे ना, फिजिकल चेंजेस जसं आईसचं आपण वॉटर सांगितलं एक्झाम्पल. तर याच्यात काय करतो आईस, हीट सराउंडिंगपासून ॲब्सॉर्ब करतो आणि लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, याला म्हणू आपण एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके, where the heat is absorbed by the system. Heat सिस्टीमने ॲब्सॉर्ब केली तर एंडोथर्मिक रिॲक्शन. सेकंड वन इज एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होते, जसं वॉटर आहे आणि वॉटर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर याचं कन्व्हर्शन कशात होते, आईसमध्ये. ठीक आहे, वॉटरचं कन्व्हर्शन कशात झालं, आईसमध्ये. कसं झालं वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये, तर वॉटरमध्ये जी काही हीट होती ही हीट तिनं काय केली, बाहेर रिलीज केली. जी हीट होती वॉटरमध्ये, वॉटरमध्ये जी काही हीट असेल ती हीट तो काय करतो, बाहेर रिलीज करतो, सराउंडिंगला देतो आणि स्वतः काय बनतो, मग स्वतःचं कन्व्हर्शन तो सॉलिड आईसमध्ये करतो. तर अशा प्रकारची जी रिॲक्शन असते ती काय असते, एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये आपण प्लस हीट लिहू आणि याच्यात काय करणार आपण, ॲब्सॉर्ब केली हीट. याच्यात काय करणार, प्लस हीट प्लस हीट प्लस हीट एंडोथर्मिक आणि बाहेर टाकू हीट तेव्हा एक्झोथर्मिक. आलं लक्षात, हे झाले फिजिकल चेंजेस, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. फिजिकल चेंजेस आले लक्षात, ज्या फिजिकल चेंजमध्ये एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, हीट ॲब्सॉर्ब केली जाते, त्या फिजिकल चेंजला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणून, एंडोथर्मिक चेंज म्हणून. आणि ज्या फिजिकल चेंजमध्ये हीट ही बाहेर रिलीज केल्या जाते त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणून. एंडो आत घेणे, एक्झो बाहेर सोडणे, रिलीज करणे. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, देन एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 प्लॅस्टिकचे बीकर घ्यायचे. ठीक आहे, 2 प्लॅस्टिकचे बीकर घ्या तुम्ही आणि या बीकरमध्ये सेम अमाऊंट ऑफ वॉटर घ्यायची आहे. सेम अमाऊंट ऑफ वॉटर घ्या आणि याचं टेम्परेचर मेजर करा. ठीक आहे, सपोज दोघांचे टेम्परेचर 25 डिग्री असेल, सपोज कन्सिडर करा, x डिग्री म्हणा किंवा 25 डिग्री म्हणा. दोघांचे काय करायचे, तुम्हाला टेम्परेचर काउंट करायचे, मेजर करायचे. ठीक आहे, मग पहिले जो प्लास्टिक बीकर होता या प्लास्टिक बीकरमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे KNO3, पोटॅशियम नायट्रेट, KNO3 प्लस. ठीक आहे, आणि दुसऱ्या प्लास्टिक बीकरमध्ये तुम्हाला ॲड करायचे NaOH. ठीक आहे, NaOH ला ॲड करायचे, इथे तुम्हाला KNO3 ला ॲड करायचे. लक्षात. आणि काही वेळानंतर ऑब्झर्व करायचे तुम्हाला परत एकदा त्याचं टेम्परेचर, दोन्ही बीकरचं टेम्परेचर किती आहे ते तुम्हाला परत ऑब्झर्व करायचं. पहिल्याच्यात KNO3 टाकल्यानंतर टेम्परेचर कसं होईल आणि सेकंड बीकरमध्ये NaOH टाकल्यानंतर टेम्परेचर किती होईल. तर तुमच्या लक्षात येईल ऑब्झर्वेशन केल्यानंतर, जो फर्स्ट बीकर आहे या फर्स्ट बीकरचं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर कसं असेल, लेस. काय असेल, लेस होईल. जेव्हा तुम्ही KNO3 टाकाल तेव्हा लेस होईल. म्हणजे सपोज तुम्ही तो कन्सिडर केलेलं होतं 25 डिग्री, तर आता ते किती होईल, सपोज कन्सिडर करा ते किती राहील, लेस म्हणजे 20 डिग्री. ठीक आहे, एक जस्ट आपण कन्सिडर करतो, एक्झॅक्ट नाही आहे व्हॅल्यू. तर हे किती झालं, 20 डिग्री. आता NaOH टाकलेल्या बीकरचं टेम्परेचर तुम्ही मेजर करा. काय मिळेल तुम्हाला इथे, टेम्परेचर 30 डिग्री. आलं लक्षात. काय झालं,
पहिल्या बीकरमध्ये तुम्ही KNO3 ॲड केला. पहिले जेव्हा टेम्परेचर मोजलं तेव्हा टेम्परेचर दोन्हीचे सेम होतं 25 डिग्री 25 डिग्री. पण काय केलं तुम्ही या बीकरमध्ये पोटॅशियम नायट्रेट ॲड केला. पोटॅशियम नायट्रेट ॲड केल्यानंतर तुम्हाला दिसलं की हे टेम्परेचर जे होतं वॉटरचं, हे टेम्परेचर तुम्ही जेव्हा मेजर केलं पोटॅशियम नायट्रेट ॲड केल्यानंतर तेव्हा काय झालं, हे टेम्परेचर तुम्हाला कमी झालेलं दिसलं. त्या वॉटरचं टेम्परेचर पहिल्या बीकरमधलं टेम्परेचर काय झालं, कमी. दुसऱ्या बीकरमध्ये तुम्ही काय केलं होतं, तेवढंच वॉटर घेतलं होतं, टेम्परेचर मोजलं 25 डिग्री होतं आणि या वॉटरमध्ये NaOH सोडियम हायड्रॉक्साईड ॲड केलं आणि मग तुम्ही टेम्परेचर मोजलं तर याचं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. ते आपल्याला दिसते 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, पहिल्या बीकरमध्ये टेम्परेचर डिक्रीज झालं, दुसऱ्या बीकरमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं. याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ असा होतोय की ही जी रिॲक्शन आहे, म्हणजे जेव्हा वॉटरमध्ये KNO3 आपण टाकतोय, KNO3 जेव्हा डिझॉल्युशन, KNO3चं जेव्हा डिझॉल्युशन होते वॉटरमध्ये, तेव्हा KNO3 काय करत असेल, इट इज एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक प्रोसेस. ही एंडोथर्मिक असेल की एक्झोथर्मिक प्रोसेस, येस इट इज एंडोथर्मिक प्रोसेस. ही कशी प्रोसेस असेल, एंडोथर्मिक. व्हाय एंडोथर्मिक, कारण हा जो KNO3 आहे, जेव्हा KNO3चं डिझॉल्युशन होते वॉटरमध्ये तेव्हा हे काय करते, हीट ॲब्सॉर्ब करते सराउंडिंग पासून. सराउंडिंगची हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे KNO3नं, हे 25 डिग्री होती सराउंडिंगची हीट, आता त्यानं काय केलं, ॲब्सॉर्ब केली. मग ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होईल, हीट कमी होईल, टेम्परेचर कमी होईल. म्हणून ते 25 वरनं काय झालं, 20 डिग्रीवर गेलं. आलं लक्षात. ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट इज टेकिंग प्लेस हिअर, देअरफॉर द टेम्परेचर ऑफ दिस water is decreases. The temperature of water is decreases. While in this case, या केसमध्ये काय होते, NaOH जेव्हा आपण डिझॉल्व करू वॉटरमध्ये तेव्हा काय होत असेल की NaOH प्लस वॉटर म्हणजे डिझॉल्युशन प्रोसेस होत असताना हीट इज रिलीज. या प्रोसेसमध्ये हीट काय होते, रिलीज होते टू द सराउंडिंग. हीट इज रिलीज टू द सराउंडिंग, हेन्स द सराउंडिंग, द टेम्परेचर ऑफ दिस वॉटर इज गेट इन्क्रीजेस. इथे काय होते, वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होते, कारण रिलीज झाली. डिझॉल्युशनच्या वेळेस हीट रिलीज झाल्यामुळे इथे टेम्परेचर इन्क्रीज झालं. डिझॉल्युशनच्या वेळेस हीट ॲब्सॉर्ब झाली म्हणून टेम्परेचर कमी झालं. आलं का नाही लक्षात. टेम्परेचर कमी कसं झालं, कारण सराउंडिंग पासून हीट त्यानं काय केली, KNO3नं ॲब्सॉर्ब केली डिझॉल्व होण्यासाठी. KNO3ने हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे ही हीट जी होती 25 डिग्री टेम्परेचर जे दाखवत होतं आपल्याला थर्मामीटर, ते टेम्परेचर आता 20 डिग्रीवर गेलं. इथे जे हीट रिलीज केल्यामुळे टेम्परेचर काय झालं, वाढलेलं दिसते. लक्षात येते ॲक्टिव्हिटी तुमच्या काय झालं नेमकं तिथे. तर इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन अँड इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. लक्षात राहील एक्झोथर्मिक एंडोथर्मिक काय. मग एंडो म्हणजे आत घेणे, एक्झो म्हणजे बाहेर सोडणे. एंडो आत घेणे, एक्झो बाहेर सोडणे. लक्षात ठेवायचं. डेफिनेशन तुम्हाला सहजपणे लिहिता येते. ठीक आहे. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा फिजिकल चेंजेस बद्दल बोललो आपण. डिझॉल्युशन इज द फिजिकल चेंज. हे झालं फिजिकल चेंज. केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक टाईप्स असतात रिॲक्शनचे. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल याआधीच पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, कॅल्शियम कार्बोनेटला हीट केला. ठीक आहे. रिॲक्शन कोणती असेल मग सांगू शकता का. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट केलं, रिॲक्शन कोणती असेल मग, एंडो का एक्झो. CaCO3 ला केलं होतं ना हीट, यस हीट केलं तर रिॲक्शन कोणती असेल, कॅल्शियम ऑक्साईड मिळतो आणि CO2 मिळतो. एक्झोथर्मिक का एंडोथर्मिक. काय होतं याच्यात, हीट आपण बाहेरून प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, हीट ॲब्सॉर्प्शन होतोय, बाहेरून प्रोव्हाइड करतो आपण, देतो सिस्टीमला हीट. म्हणजे ही कोणती असेल, एंडो. सिस्टीममध्ये चालली ना हीट, आपण प्रोव्हाइड करू किंवा मग त्यांनी घेऊ, पण सिस्टीम घेते हीट, त्याच्यामुळे याला काय म्हणू, एंडोथर्मिक. आतमध्ये चालली, सिस्टीममध्ये चालली. एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हीट ॲब्सॉर्ब करतो आणि आपल्याला मिळते कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2. एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शनचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं CaOy कॅल्शियम ऑक्साईड आहे आणि H2O सोबत जर रिॲक्शन झाली तर इथे आपल्याला काय मिळते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. ही काय आहे मग, एक्झोथर्मिक रिॲक्शन. याच्यात हीट बाहेर पडते म्हणून ही एक्झोथर्मिक हीट बाहेर पडते. एंडोथर्मिक हीट आत घेतल्या जाते. तर दीज आर द एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन.
दोन्ही पाहिले आपण, फिजिकल चेंज सुद्धा पाहिले एंडोथर्मिक एक्झोथर्मिक आणि केमिकल रिॲक्शन सुद्धा पाहिले एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द endothermic exothermic, that is nature of chemical reaction and types of chemical reaction. Okay.